हॅलो, गुड मॉर्निंग अँड हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. सो चला सेशनला सुरुवात करूया. सो आज आपण घेऊया इडम्स अँड फ्रेजेस. तर काही जे इडम्स अँड फ्रेजेस आहे ते आपण आदल्या सेशनमध्ये घेतलेले आहे. सो ज्यांनी आदलं सेशन पाहिलेलं नाही आहे त्यांनी जाऊन पाहून घ्या. पहिले ते सेशन पहा किंवा आधी हे बघून घ्या, नंतर ते सेशन पहा ज्याच्यामध्ये आपण काही जे याच्यातले इडम्स अँड फ्रेजेस आहे ते घेतलेले आहे. ओके, सो स्टार्ट करूया आपण. फर्स्ट आपलं जे इडम आहे ते आहे डिश द डट. ओके, सो हे काल आपण घेतलेलं आहे. एकदा परत तुम्हाला सांगून देते, पण तरीही कालचा व्हिडिओ एकदा जाऊन तुम्ही बघून घ्या. सो डिश द डटचं मीनिंग काय आहे? इफ यू डिश द डट ऑन समथिंग ऑर समवन यू मेक अनप्लेझंट ऑर शॉकिंग इन्फॉर्मेशन पब्लिक. म्हणजेच गॉसिप करणे. ओके, एकतर गॉसिप करणे होते किंवा एखाद्याचं काही गुपित आहे ते सांगून देणे, म्हणजे दुसऱ्याबद्दल काहीतरी वाईट सांगणे किंवा त्याचं एखादं गुपित आहे ते उघड करणे, त्याला म्हटलं जातं डिश द डट. किंवा एखाद्याबद्दलची काही एक मसालेदार गोष्ट आहे, म्हणजे जसं की आपल्या साईडला कोणी राहत आहे, सो त्याची मुलगी, त्याचा मुलगा किंवा कोणी आहे जे पळून गेलेले आहे, ते काय आहे, दुसऱ्यांसाठी मसालेदार गोष्ट आहे. सो तशी जी गुपित आहे किंवा तशी जी मसालेदार गोष्ट आहे ते कोणालाही सांगणे, म्हणजेच काय होतं, डिश द डट. ओके, परत एकदा मी मराठीमध्ये मिनिंग यांचे लिहून दिलेले आहे ऑलरेडी, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्याल आधीच्या व्हिडिओमध्ये. सो नेक्स्ट आहे डायमंड इन द रफ. डायमंड इन द रफचं मीनिंग आहे अ डायमंड इन द रफ इज समवन ऑर समथिंग दॅट हॅज ग्रेट पोटेन्शियल बट इज नॉट रिफाईन्ड अँड पॉलिश्ड. म्हणजे त्याचं मीनिंग काय होतं की एखादा व्यक्ती आहे ज्याच्याकडे खूप काही कौशल्य आहे, जो खूप काही करू शकतो, पण आतापर्यंत त्याचं जे कौशल्य आहे ते जगासमोर आलेलं नाही आहे. ओके, एखादा व्यक्ती ज्याच्याकडे खूप काही कौशल्य आहे पण अद्यापही त्याचं कौशल्य आहे ते जगासमोर आलेलं नाही आहे, त्याला म्हटलं जातं डायमंड इन द रफ. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आहे डॉग इयर्ड. डॉग इयर्डचं मीनिंग आहे इफ अ बुक इज डॉग इयर्ड इट इज इन बॅड कंडिशन विथ टॉर्न पेजेस एक्सेट्रा. सो याचा अर्थ काय होतो, एखादी पुस्तक आहे, एखादं पेज आहे, त्याला आपण एखादा कागद आहे त्याला आपण वारंवार वापरत गेलेलो आहे, सो त्याचे काय होतात, त्याचे जे कोपरे असतात ते कोपरे मुडून जातात. ओके, दुमडून जातात किंवा पेजेस फाटून जातात, त्याला म्हटलं जातं डॉग इयर्ड. म्हणजेच जसे कुत्र्यांचे कानं कसे, कधी कोणत्या कोणत्या कुत्र्यांचे कानं असे खाली असतात, जसं की पेज आपण जेव्हा दुमडून ठेवतो त्याच्यासारखे. सो त्याला हे करून तुम्ही लक्षात ठेवा की डॉग इयर्ड म्हणजे काय होतं, एखादं पुस्तक किंवा कागद ज्याला वारंवार वापरून आपण ते खराब कंडिशन झालेली आहे त्याची, किंवा त्याचे पेजेस खराब झालेले आहे, त्याचे पेजेस दुमडल्या गेलेले आहे, त्याला म्हटलं जातं डॉग इयर्ड. नेक्स्ट आहे डॉलर्स फॉर डोनट. ओके, सो डॉलर्स फॉर डोनटचं काय मीनिंग आहे, इफ समथिंग इज डॉलर्स फॉर डोनट इट इज अ शुअर बेट ऑर सर्टनिटी. म्हणजेच काय होतं, एखादी गोष्ट घडण्याची खात्री असणे, त्याला म्हटलं जातं डॉलर्स फॉर डोनट. किंवा एखाद्या गोष्टीबद्दल पूर्णपणे खात्री आहे की ते होईलच, त्याला म्हटलं जातं डॉलर्स फॉर डोनट. ओके, सो हे सुद्धा आपले हे जे 4 आहे हे आपले झालेले आहे. बघूया आपण पुढे आणखी आहे का. सो याचे मी मराठीमध्ये मीनिंग तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघून घ्या आणि नोट डाऊन सुद्धा करून घ्या. नेक्स्ट आहे कट अ रग. ओके, सो हे न्यू आहे आता, हे तुम्ही आधी बघून घ्या. सो कट अ रगचं मीनिंग आहे टू कट अ रग इज टू डान्स. म्हणजेच काय आहे, फार इझी याचा मीनिंग आहे. कट अ रग म्हणजे होते टू डान्स, म्हणजेच उत्साहाने किंवा जोमाने नाचणे. ओके, डान्स म्हणजे काय होतं, नाचणे. टू कट अ रग इज टू डान्स म्हणजे उत्साहाने किंवा जोमाने नाचणे, याचा अर्थ होतो कट अ रग. ओके, त्यासाठी कोणता फ्रेज यूज करण्यात येतं, कोणतं इडम यूज करण्यात येतं, कट अ रग. एखाद्या सेंटेन्स मध्ये कट अ रग जर यूज करण्यात आलेला आहे म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो तिथं, टू डान्स म्हणजेच उत्साहाने नाचणे किंवा जोमाने नाचणे. मराठीमध्ये याचं मीनिंग होतं उत्साहाने किंवा जोमाने नाचणे. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे क्रॉस टू बिअर. क्रॉस टू बिअरचा आहे अर्थ इफ समवन हॅज अ क्रॉस टू बिअर दे हॅव अ हेवी बर्डन ऑर रिस्पॉन्सिबिलिटी ऑर अ प्रॉब्लेम दॅट दे अलोन मस्ट कोप विथ. ओके, म्हणजेच काय आहे की एखादं हेवी बर्डन आहे, जबाबदारी आहे, तर ती काय आहे, ती सहन करावी लागत आहे. ओके, म्हणजेच करावीच लागत आहे, त्याला स्वतःहूनच त्याला कोप करावं लागत आहे त्याच्याशी, त्याला म्हटलं जातं क्रॉस द बिअर. म्हणजेच एखादी कठीण परिस्थिती आहे, दुःखद परिस्थिती आहे किंवा जबाबदारी आहे, ती सहनच करावं लागत आहे, त्याला म्हटलं जातं क्रॉस टू
bear. If someone has crossed to bear, they have a heavy burden of responsibility, जबाबदाऱ्या आहे खूप साऱ्या, or problem that they alone must cope with. म्हणजेच त्याला ते एकट्याने सहन करावं लागणार आहेत. ती रिस्पॉन्सिबिलिटी असो, हेवी बर्डन असो, कशाचं पण जबाबदारी असो, दुःख असो, कठीण परिस्थिती असो, ती त्याला एकट्याने सहन करावी लागत आहे. त्याला म्हटलं जातं क्रॉस टू बिअर. सो तुम्हाला मराठीमध्ये एकदा लिहून देते म्हणजे तुम्हाला आणखी जास्त लक्षात येईल. सो क्रॉस टू बिअरचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? सहन करावे लागणारे ओझे किंवा अतिशय दुःखद किंवा कठीण परिस्थिती. आणखी एक तुम्हाला लिहून देते म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला आणखी जास्त लक्षात येईल. सो काय होतं? एखादी गोष्ट, एखादी अशी समस्या, जबाबदारी किंवा दुःख जे एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ निमूटपणे सहन करावे लागते, ज्यातून सुटका होणे कठीण आहे. ओके. सो क्रॉस टू बिअर म्हणजे होतं, इफ समवन हॅज अ क्रॉस टू बिअर, दे हॅव अ हेवी बर्डन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑर अ प्रॉब्लेम दॅट दे अलोन मस्ट कोप विथ. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये याचा अर्थ? सहन करावे लागणारे ओझे किंवा अतिशय दुःखद कठीण परिस्थिती. एखादी अशी समस्या, जबाबदारी किंवा दुःख जे एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ निमूटपणे म्हणजे खूप काळापर्यंत, खूप दिवसापर्यंत चुपचाप सहन करावी लागत आहे, ज्यातून त्याची सुटका होणे कठीण आहे, त्याला म्हटलं जातं क्रॉस टू बिअर. नेक्स्ट आहे डोंट होल्ड युअर ब्रेथ. त्याचा अर्थ होतो इफ यू आर टोल्ड नॉट टू होल्ड युअर ब्रेथ, इट मीन्स दॅट यू शुडंट हॅव हिज हाय एक्सपेक्टेशन अबाउट समथिंग. म्हणजेच काय असणे की आशा नसणे. ओके. अपेक्षा न ठेवणे कोणाकडूनही, त्याला म्हटलं जातं डोंट होल्ड युअर ब्रेथ. म्हणजेच आमच्याकडून ही अपेक्षा ठेवू नका, आमच्याकडून काही अपेक्षा करू नका, काही आशा करू नका, त्याला म्हटलं जातं डोंट होल्ड युअर ब्रेथ. इफ यू आर टोल्ड नॉट टू होल्ड युअर ब्रेथ, इट मीन्स दॅट यू शुडंट हॅव हाय एक्सपेक्टेशन अबाउट समथिंग. म्हणजे तुम्हाला कोणी जर म्हणत आहे की डोंट होल्ड युअर ब्रेथ, म्हणजेच ते हे म्हणायचा प्रयत्न करत आहे की आमच्याकडून काही अपेक्षा किंवा काही आशा ठेवू नका. ओके. सो मराठीमध्ये काय होतं? डोंट होल्ड युअर ब्रेथ म्हणजे तुम्ही काहीतरी घडण्याची वाट पाहू नका किंवा फार आशा धरू नका. आणखी काय होतं की अपेक्षा करू नका की ते होईल. ओके. सो डोंट होल्ड युअर ब्रेथचं मीनिंग आहे इफ यू आर टोल्ड नॉट टू होल्ड युअर ब्रेथ, इट मीन्स दॅट यू शुडंट हॅव हाय एक्सपेक्टेशन अबाउट समथिंग. म्हणजेच तुम्ही काहीतरी घडण्याची वाट पाहू नका किंवा फार आशा धरू नका आणि अपेक्षा करू नका की ते होईलच. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बॅट अँड आयलिड. बॅट अँड आयलिडचं मीनिंग टू डिस्प्ले अ सबटल इमोशनल रिॲक्शन सच एज कन्स्टर्नेशन, अनॉयन्स आणि सॅडनेस आणि जॉय एक्सेट्रा. ओके. सो चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवणे, त्याला म्हटलं जातं बॅट अँड आयलिड. कोणताही भाव म्हणजे का कोणता असू शकतो की आश्चर्य किंवा भीती किंवा कशाबद्दलची चिंता, त्याचे भाव न दाखवणे, त्याला म्हटलं जातं बॅट अँड आयलिड. म्हणजे शांत राहणे, सगळं पाहून सुद्धा कोणी काही करत आहे आपल्यासाठी किंवा
आपल्याला आश्चर्य, कधी कधी काय होतं की कोणी काही आपल्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलेलं तर आपल्याला काय होतं, आश्चर्य होतं सरप्राईज आणलं तर. पण ते जे आश्चर्य आहे ते आश्चर्य न दाखवणे, किंवा एखादा कुत्रा आपल्या जवळ आलेला आहे तो चावेल याची आपल्याला भीती असते, सो ती भीती पण न दाखवणे, शांत राहणे, चुपचाप राहणे, त्याला म्हटलं जातं बॅट अँड आयलिड. ओके, सो मराठीमध्ये तुम्हाला एकदा लिहून देते मी काय होतं बॅट अँड आयलिड म्हणजे. त्याचा अर्थ होतो आश्चर्य, भीती किंवा चिंता व्यक्त न करणे, शांत राहणे किंवा कोणतीही प्रतिक्रिया न दाखवणे किंवा चेहऱ्यावर कोणताही भाव न उमटणे. सो बॅट अँड आयलिडचं मीनिंग होतं टू डिस्प्ले अ सबटल इमोशनल रिॲक्शन सच ॲज कन्स्टर्नेशन, अनॉयन्स, सॅडनेस आणि जॉय एक्सेट्रा. म्हणजेच काय होतं तर आश्चर्य, भीती किंवा चिंता व्यक्त न करणे, शांत राहणे किंवा कोणतीही प्रतिक्रिया न दाखवणे किंवा चेहऱ्यावर कोणताही भाव न उमटणे म्हणजे होतं बॅट अँड आयलिड. ओके, सो परत एकदा तुम्ही हे वाचून घ्या स्वतःच्या मनाने. याचे जे हे जे फ्रेजेस आणि इडम्स आहे स्वतःच्या मनाने ते घेऊन सेंटेन्सेस तयार करत चला. जे इथे दिलेले आहे एक्झाम्पल ते सुद्धा एकदा तुम्ही वाचू शकता आणि स्वतःच्या मनाने त्याचं मराठीमध्ये काय मिनिंग होऊ शकतं हे तुम्ही तयार करू शकता. आणि जे आधीचे 4 झालेले आहे आपले इडम और फ्रेज, सो ते तुम्ही आधीच्या सेशनमध्ये बघा, मी तुम्हाला याच्या मराठीमध्ये सुद्धा मिनिंग लिहून दिलेले आहेत. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गरजू विद्यार्थ्यांना, जे तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांना तुम्ही शेअर करत चला, म्हणजेच त्यांना सुद्धा हेल्प होईल वोकॅब्युलरी करता आणि जे पण इडम्स अँड फ्रेजेस आहे त्याच्याकरता. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड अगेन हॅपी न्यू इयर अँड थँक्यू.